नमस्कार, निकिताज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत रताळ्यांपासून अगदी नवीन रेसिपी। साबुदाणा खाऊन जर कंटाळा आला असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा। एकदा बनवली तर 9 दिवस देखील तुम्ही मस्त अशी खाऊ शकता। अगदी नवीन ही रेसिपी आहे। तर यासाठी मी इथे 3 रताळे उकडवून घेतलेले आहेत। याचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहेत। तोच फराळ खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही नवीन रेसिपी नक्की ट्राय करा। आता इथे मी याचे सर्व साल काढून घेतलेत आणि जे आपलं पावभाजीचं मॅशर असतं त्याच्याने असं मॅश करून घेत आहे। रताळे उकडताना आपल्याला त्यात जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर खूपच जास्त शिजून जातात। तर आता हे सर्व मॅश करून घेतलेलं आहे। आता ही रेसिपी हेल्दी होण्याकरिता आपण गुळापासून बनवणार आहोत। तर इथे मी अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे। तुम्हाला जसं गोड हवं असेल तसं तुम्ही यात गूळ घातला तरी चालेल। आता गूळ आपल्याला यामध्ये सर्व असा मिक्स करून द्यायचा आहे। सर्व त्याच्या गाठी अशा फोडून घ्यायचे आहेत। तर किसून घेतलेला आहे, त्यामुळे अगदी बारीक असा आपण गूळ कट करून घेतलेला आहे। आता परत आपल्याला मॅशरने असं व्यवस्थित याला मॅश करून घ्यायचं आहे, जेणेकरून काही जर गाठी असल्या तर त्या व्यवस्थित अशा फुटतील। आता इथे व्यवस्थित मी हे करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला वेलची पूड घालायची आणि 2 चमचे आपल्याला साबुदाण्याचं पीठ यात घालायचे। त्याचबरोबर इथे 1 वाटी मी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे। समजा तुमच्याकडे पीठ जर नसेल तर राजगिरा असा मिक्सरमध्ये घरी दळून घेतला तरी चालेल। तर 1 वाटी पूर्ण मी यात घालणार नाही, जसं लागेल तसंच यात घालणार आहे। तर अर्धी वाटी मी साईडला ठेवून दिले आणि व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेणार आहे। ही रेसिपी खायला खूपच छान लागते। कधीही चहासोबत काही खावंसं वाटलं उपवास असताना तर काय खावं ते कळत नाही, परंतु ही रेसिपी तुम्ही एकदा जर बनवून ठेवली तर मस्त अशी 9 दिवस खाऊ शकता। तर अर्धी वाटी परत मी यात घालत आहे, कारण पीठ थोडंसं सैल वाटत होतं म्हणून। आता परत हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। साबुदाण्याचं पीठ जरी नसेल तर साबुदाणा गरम करून थोडंसं पीठ तयार करून घ्यायचं आहे, यामध्ये घालायचं आहे। यामुळे खूपच छान पिठाला बाइंडिंग येते। आता इथे तुम्ही बघू शकता पीठ आपलं व्यवस्थित असं तयार झालेलं आहे। अशी एक गोळी बनवून बघायची आहे आणि मग समजतं की आपल्याला पीठ व्यवस्थित तयार झालंय। आता हे आपल्याला 5-1 मिनिटं मुरायला ठेवून द्यायचं आहे। आता 5-10 मिनिटं झाले होते, मी हे बघते तर पीठ खूप छान असं सॉफ्ट आपलं तयार झालेलं आहे। आता आपण याच्या पुऱ्या करून घेणार आहोत। तर आज आपण रताळ्याच्या पुऱ्या बनवणार आहोत। ज्याप्रमाणे डांगराची घारगे बनवतात तसेच आपण आज रताळ्याचे घारगे बनवणार आहोत। खूपच छान टेस्ट लागते आणि अगदी 9 दिवस टिकतात, त्यामुळे एकदा नक्की बनवून ठेवा आणि 9 दिवस मस्त आवडीने खा। आता हे व्यवस्थित आपल्याला लाटून घ्यायचं आहे। समजा लाटलं जात नसेल तर प्लॅस्टिकच्या कागदावर लाटलं तरी चालेल आणि याला व्यवस्थित शेप येण्याकरिता मी असं कट करून घेत आहे। तसंच ठेवलं तरी चालेल, परंतु छान दिसतं असं केल्यामुळे, त्यामुळे मी हे कट करून घेत आहे आणि अशी पुरी लाटून घेतली। अगदी जाडही नाही लाटायची आणि पातळही लाटायची नाही, अशी मीडियम आकाराची आपल्याला लाटून घ्यायची। तर सर्व पुऱ्या मी इथे लाटून घेणार आहे। आता याचप्रमाणे दुसरी पुरी देखील मी लाटून घेत आहे। समजा नाही जमलं तर यावर थोडंसं पीठ घातलं तरी चालेल राजगिऱ्याचं, परंतु प्लॅस्टिकच्या कागदावर पटकन अशा होतात। आता हे परत कट करून घ्यायचं आहे। मस्त अशा आपल्या पुऱ्या ह्या तयार होतात। आता याचप्रमाणे मी सर्व पुऱ्या बनवून घेणार आहे। अगदी मस्त टम्म फुगणाऱ्या आपल्या पुऱ्या ह्या तयार होतात। तर इथे मी सर्व पुऱ्या तयार करून घेतल्या आहेत। तेल गरम करायला ठेवलेलं होतं, मस्त कडकडीत तेल गरम झालेलं आहे। त्यामध्ये आपण आता पुरी सोडून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता किती छान अशी टम्म आपली पुरी फुगलेली आहे। दोन्ही साइडनी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे। कलर पण याला खूपच छान आलेला आहे, बघू शकता तुम्ही। खायला तर खूपच स्वादिष्ट लागते। तर या नवरात्रीला नक्की ही रेसिपी बनवून बघा आणि कशी झाली आहे ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि तुम्ही ही रेसिपी कुठून बघत आहात हे मला नक्की कळवा, कारण मग मला पण समजते की आपली रेसिपी कुठून कुठून बघितल्या जाते ते। तर मस्त अशा आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत। अगोदर नरम असतात, परंतु थंड झाल्यावर मस्त अशा कडक अशा पुऱ्या तयार होतात आणि खायला चहासोबत तर इतक्या छान लागतात। तर सर्वांना खूपच आवडल्या होत्या मी बनवल्या तेव्हा। तर तुम्ही नक्की एकदा बनवून बघा आणि कशा झाल्या ते सांगा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। तर इथे मी सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत। अगदी मस्त टेस्टी आपल्या पुऱ्या तयार आहेत। तर माझी ही रेसिपी कशी वाटली हे सांगायला विसरू नका आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।